तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का? आपल्या आयुष्यात गुरु का आवश्यक आहे? आणि संकटात असताना आपल्याला मार्ग कोण दाखवतो? तर चला, नमस्कार मित्रांनो. आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सारा अमृत ग्रंथातील पहिल्या अध्यायाचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेणार आहे. या अध्यायात एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर येते. गुरु म्हणजे नक्की कोण? याचं उत्तर आहे, गुरु म्हणजे देवाचं रूप, जो आपल्या आयुष्यात योग्य दिशा दाखवते, आपल्याला योग्य मार्ग दाखवते. आता विचार करा, जर आपण अडचणीत पडलो, तर आपण अडचणीत असताना खरोखर देवावर विश्वास ठेवतो का? श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, श्रद्धा ठेवा आणि भीती सोडा. जर आपल्याला विश्वास खरा असेल तर कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही, हे नक्कीच आहे. आणखी एक प्रश्न, आपण फक्त अडचणीच्या वेळेलाच देवाला आठवण करतो का? हा अध्याय आपल्याला सांगतो, फक्त संकटात नाही तर रोज नामस्मरण करा, जप करा आणि भक्ती करणे गरजेचेच आहे. आता एक विचार करा, आपल्याला मनात अहंकार आहे का? स्वामी म्हणतात, अहंकार सोडा, नम्र राहा, त्यांच्यावर देवाची कृपा लवकरच होते. अहंकार सोडून द्या आणि देवाची भक्ती करा. जो माणूस इतरांना मदत करतो, चांगला वागतो, त्याच्यावर स्वामीची कृपा कायम राहते. जर आपल्या आयुष्यात श्रद्धा, सबुरी आणि गुरुचा आधार असेल तर आपल्याला जीवनात कशाची भीती, आपण कोणाला भिऊ? तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यात गुरु किती महत्वाचा आहे? तुम्हाला काय वाटते? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या अध्यायासाठी आमच्या सोबत बनून राहा. श्री स्वामी समर्थ.